रे असं दे. नमस्कार मित्रांनो, चला विशाल पाटील सातपाटी यूट्यूब चॅनल स्वागत आहे. आज आपण आलो आहोत खाडीमध्ये डोली मांडायला. चला डोलीची मासेमारी करूया. आपला नजारा दाखवतो तुम्हाला सातपाटीचा खाडीतला. चला पाहूया सातपाटीचा नजारा. पाणी आपल्या खाडीतला पाणी देखील कमी झालं आहे ओटीमुळे. भरती आल्यावर सर्व ही पाणी पूर्ण भरून जाईल. आपल्याला मासे दाखवतो. अरे शिंगाली आणि गोधीर मासा आहे. जिवंत आहे. अरे वा, हे बघ गोधीर मासा. माझ्या मित्रांनो गोधीर मासा भेटला आहे. त्याला गरीला भेटला रे, जालीला गरीला भेटला आहे गोधीर मासा. एक नंबर. चला आता आपण जाऊया डोली लावायला आपले खाडीमध्ये. आपण खाडीमध्ये उतरलो आहोत. आपली ओढी बाहेर आहेत. औषध आपले खाडीला किती पाणी कमी आहे. भरती झालं पूर्ण भरून जाईल. आपल्या ओढीजवळ जाऊया. भरतीची वेळ झाले आहेत. आपले समोर आपले डोली लावण्यासाठी खांब उभे केलेले आहेत. खांबाला आपण डोली लावणार. भरतीच्या वेळी आपण डोली लावणार आहे खांबाला. आपली होडी आहेत. बाबा बसलेला आहे होडीमध्ये. पूर्ण ब्लॉग पहा, तुम्हाला आज मासे छान छान बघायला भेटतील. चला पुढे जाऊया. आपण आता होडीमध्ये बसूया. चला आपलं आता होडीमध्ये बसलो आहोत. आपल्या खांबाजवळ चालले आहेत डोली मारण्यासाठी. इकडून डोल टाका सुरुवात केली. आपल्या आता पहिले डोल टाकून झाली आणि इकडनं सुरुवात करूया आपल्या खांबाला बांधण्यासाठी. ह्या बाजूला तर बांधायला सुरुवात झाली आहे. साई दादा आपल्या किती 5 जोड्या, एकूण 5 जोड्या आहेत. सर्व खांबाला बांधल्या डोली. पाहू शकतो तुम्ही कशा प्रकारे डोली बांधतात आपल्या खाडीमध्ये. भरती आता सुरुवात झाली. भरतीच्या वेळी आपण डोली लावणार आहे. आपल्या डोलीला गाठ बांधून झाल्या डोलीची. आणि खालच्या बाजूला बांधले एक. आता एक वरच्या बाजूला बांधणार. या बाजूला खाडीमध्ये डोली लावण्यासाठी आपण कशा प्रकारे मेहनत करतात कोली बांधव पाहूया. पाण्यात पण तासन तास उभा राहावं लागतो आणि मासे पकडण्यासाठी आपण किती मेहनत करावी लागते बघूयात. पाहिले मित्रांनो, आपल्या सर्व आता डोली लावून झाल्या आहेत. मला वाटतं 1 तासानंतर आपण ती डोली उचलायला सुरुवात करूया. नंतर पाहूया आपल्याला कोणते कोणते मासे आपल्याला भेटणार डोलीमध्ये. पाऊसने भरतीची वेळ सुरू झाली आहेत. मला वाटतं 5 ते 6 तास भरती राहणार. त्यामध्ये आपण डोली उचलणार. किती मासे भेटणार ते पाहूया. तर आता आपली भरती भरपूर झाले आहेत. पाहू शकतो तुम्ही. भरतीचा वेग पण जोरात आहे. भरतीचा वेग पण जोरात आहे. आपल्या इकडनं आता आपली पण होडीमध्ये आता डोली खेचण्याचं काम चालू आहे. आपली पहिली डोल पलावणी करूया. किती जोराने पाण्याचा वेग आहे पाहू शकतो तुम्ही. तर इकडनं सुरुवात आहे आपली. पहिली डोल खेचलेली आहेत. इकडनं आपल्याला मासे कोणते आले ते पाहू शकतो तुम्ही डोलीमध्ये. पाहू शकतो तुम्ही आपल्याला आला आहेत
केन मासा बाजूला घेऊया. एक व्हाईट मासा देखील आपल्याला जिवंत व्हाईट मासे. कोलंबी, कचरा टिकला आलाय आपलं. एक नंबर. बाजूला चिंबोर आहे. पाहू शकता तुम्ही आपली पहिलीच पलावणी झाले आहेत. पहिली पलावणीमध्ये आपल्याला 3 बोट मासे, 2 कोलंबी भेटले आहेत, एक दाबणी मासा भेटला आहे. पाहूया जिवंत कोलबे, केन मासा होता. हा पप्पर फिश आहे, म्हणजे केड मासा. आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोट फुगवतो, जेणेकरून आपला मोठा मासा आपला शिकार करू नये. आणि त्याच्या अंगाला काटे पण भरपूर असतात. हा मासा खाला जात नाही. जरा आता आपण समुद्रात त्याला सोडूया, सुटका करूया. पाहिले मित्रांनो, आपण त्याला समुद्रात सोडला आहेत. पाहिले आपल्या समोर एक होडी आहेत आणि भरतीचा वेग किती जोरात आहे पाहू शकता तुम्ही. आणि आपले होडीमध्ये बागेत त्यांना देखील डोल खेचण्यासाठी किती ताकद करावी लागते पाहूया. आता शेवटची पलावणी चालू आहे. एक बाकी आहे तो राकेश दादा आपला खोला देखील सोडत आहेत. पाहू शकता खोल्यामध्ये मासे. एक नंबर. कचरा दिसतो आणि कचऱ्यामध्ये छोटा रावस आहेत, छोटा बोईट मासे आहेत, एक नंबर जिवंत आहेत. पाहूया. वाकटी पाहू शकता आपण. वाकटे देखील जिवंत मासे आहे. सर्व भरपूर वाकटे आले आहेत. वा, हा काढ ना. हा एक ऑटो गुंदी. पाहूया. आपले डोल उठत नाही म्हणून पाण्यामध्ये उडी देखील मारायला लागते. पाहू शकता आपला मच्छीमार जीव डोक्यात घालून कामे करतात. ती वेगाने भरती चालू आहे. आता आपली पाणी झालेली आहेत. वाकटी दिसत आहे आपल्याला, एकदम जिवंत वाकटे आहेत. आणि बाजूला आलाय पापलेट. एक नंबर. मित्रांनो, पापलेट आले आहेत. पापलेट मासा, वाकटी, करपे आले, लहान लहान चिंबोरी, एक वडा मासा. आता आपल्याला भेटलाय समुद्री साप. तर त्याला सोडूया पाण्यामध्ये. चला आज वाकटी माशांचा फ्राय करूया होडीमध्ये. एक नंबर. वाकटी फ्राय. पाहूया. आपल्या आता थोडे नाश्त्याची वेळ झाले आहेत. राकेश दादा जेवण बनवत आहेत. पाऊस छोटीशी चूल आहे आपली. एक नंबर कडक वाकट्या फ्राय करणारे आपण मस्त हळद आणि मीठ लावलेलं आहेत. औषध तुम्ही आपले बाजूवाले ओढीवाले वाट पाहत आहेत फ्रायसाठी. वाकटी पाहिजे का फ्रायला? अरे वाकटी मागतात फ्राय करून. मी आज आपल्या होडीमध्ये फ्राय केलाय वाकटी फ्राय.
एकदम जिवंत मासे खायला भारी वाटणार आहे मित्रांनो. राकेश दादा बनवत आहेत वाकटी फ्राय. एक नंबर. जरा थोड्या वेळा खाऊया आपण. डोली सोडण्याचा खूप वेळ आहेत, आपण थोडा नाश्ता करूया. पाहू शकता सर्व आता वाकटी फ्राय झाले आहेत. आता थोड्या वेळात आपण नाश्ता करूया वाकटी फ्रायचा. पाहूया एक नंबरचा आहे गरम गरम. पाहूया आपल्या आता नाश्त्याची वेळ झाले आहेत. वाकटी खायला आहेत आणि बाजूला भावा पण मध्ये हे बघा छान छान ताजे ताजे मासे खायला खूप छान वाटते. होडीवर समुद्रातले मासे खायला खूप छान वाटतो मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपला सर्व नाश्ता करून झालेला आहे आणि वाकटी फ्राय एकदम भारी वाटला खायला. आपल्या समुद्रामध्ये म्हणजे होडीमध्ये असो का बोटीमध्ये असो ताजे मासे खायला खूप भारी वाटते मित्रांनो. जिवंत मासे खायला. जर तुम्हाला आवड असेल नक्की मला कमेंटवर सांगा कसं वाटलं आमच्या वाकटी फ्राय आणि बोटीतली मासेमारी म्हणजे होडीतली. चला आपले शेवटच्या आता डोली सोडण्याची वेळ झाली आहेत. डोली सोडूया आणि आपल्या किनाऱ्याला जाऊया. आपला किनारे देखील आपल्या जवळच आहेत. ती पाहू शकतात आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे. आपण जास्त लांब नाही किनाऱ्यापासून गेल्यात, एकदम जवळ फिशिंग करतो किनाऱ्यापासून. तर मित्रांनो डोली सोडायला सुरुवात करूया. बरोबर की तुझ्या हातने गाडी करा गाडी नाही उठत नाही. एक छान नजारा आहे आपल्या समोर. आपला कोळी बांधव कशा प्रकारे काम करतो डोली सोडण्यासाठी. पुढे असं आपल्याला डोली सोडा सुरुवात आहे. औषध कशा प्रकारे करावं लागते. आता आपण समुद्राच्या किनारी आले आहोत. एकदम जवळ आलं. इकडनं आता आपल्या होडीतल्या डोली काढून सर्व साफ करूया, म्हणजे डोलीतला कचरा काढूया. नाही
चालवतो मित्रांनो. दोन मासेमारी करून झाले आहेत. आपल्याला मासले आले तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पाहूया आपल्याला किती मासले भेटले आहेत आज डोलीमध्ये. एक नंबर बघा. कोलंबी आहे, वडा मासा आहे आणि एक पापलेट आहे. पाहू शकता मित्रांनो आपल्याला आजच्या दिवसाला मासले, बोईट मासे आणि वडा मासा भेटला आहेत. चला मित्रांनो आज आपण मासेमारी करून झालेले आहेत. जर तुम्हाला आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपले फ्रेंड आहेत मानकर गौरव भाऊ. चला चिराग दादा. बाय.